रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. तर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सर्वप्रथम आपला हुंबरा दरवाजा स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं, हळदीचं लेपन लावायचं. मी जशी पूजा केली तुम्ही अवश्य तशी करा. त्याचप्रमाणे दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं तरी चालेल. स्वस्तिक असेल, कलश असेल तर त्यालाही हळदी कुंकू जरूर व्हा. त्याचप्रमाणे उद्या आहे रमा एकादशी आणि वसुबारस. तर वसुबारसाठी मी घेतले गाईची आणि वासराची छोटीशी मूर्ती. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला लिंक नक्की कमेंट करा. आणि ह्या दिवशी गाईची आणि वासराची पूजा केली जाते आणि ह्याला उडदाचे वडे वगैरेचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे गाईची आपल्या घरी जर गाय असेल तर त्याची पूजा पण केली जाते. त्याचप्रमाणे रमा एकादशीसाठी मी छोटीशी घेतलेली तुळस. तर दुसऱ्या दिवशी सण येतो ते लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन दिवशी मला झाडू लागणार होता, तर झाडू पण मी खरेदी केलेला आहे. तुम्ही पण अवश्य खरेदी करा. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हळकुंड, सुपारी, मीठ याची पण मी खरेदी केलेली आहे. तर धनतेरस दिवशी आपल्याला पाहिजे होते ते धन पूजण्यासाठी, तर धन अवश्य खरेदी करा. आणि हळकुंड पण पाहिजेच आपल्याला पूजायला, हळकुंड. त्यानंतर सुपारी पण आपल्याला पाहिजेच पूजण्यासाठी. तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही अवश्य खरेदी करा. त्याचप्रमाणे नमक जर तुम्हाला मोठं भेटलं तर अवश्य म्हणजे खरेदी करा. मला काय भेटलं नाही त्यामुळे मी बारीकच घेतले. स्क्रीनवर दिसते जे जे साहित्य ते तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि त्याचप्रमाणे लक्ष्मीची पावले देखील तुम्ही खरेदी करू शकता. मला भेटलेली नाहीत त्यामुळे तुम्ही अवश्य खरेदी करा. आणि या दिवशी हळद आणि हळदी कुंकू पण घेणं गरजेचं असतं. तर मी दाखवल्याप्रमाणे हळद खरेदी केलेली आहे. लक्ष्मी मातेसाठी आपण लाल कलरचं पीस आणि पिवळ्या कलरचं पीस घेतलेलं आहे. तुम्ही दोन्हीतलं एक खरेदी केलं तर चालते, म्हणजे लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं. तर दिवाळी हा सण दिव्याशिवाय अपूर्ण आहे. तर त्यासाठी मी 4 दिवे घेतलेले आहेत. गेल्या वर्षीचे असले तर त्याआधी आपण धुवून स्वच्छ पुसून वगैरे ते यूज करू शकतो. पण दिवेची खरेदी केलेली चांगली असते म्हणून मी 4 घेतलेले आहेत. तर आकाशकंदील शेवट तर आपला सण अपूर्णच आहे. तर मी घेतला आहे आकाशकंदील. तुम्हाला कसा वाटतो आहे तर सांगा. त्यानंतर मी तोरण देखील घेतलेलं आहे. आणि या दिवशी प्लॅस्टिकच्या वगैरे वस्तू खरेदी करायच्या नसतात, म्हणजे अशुभ मानलं जातं. घ्यायचे असेल तर चांदी, सोनं वगैरे घेऊ शकता. तर मी चौकटीसाठी घेतलेलं तोरण आहे. आणि चौकटीच्या साईडला तोरण कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.